नमस्कार ट्रेडर्स. आज 9 ऑक्टोबर इंट्राडे ट्रेडिंग चॅलेंजचा आज आहे दिवस पहिला आणि पहिल्याच दिवशी आज आपल्याला चांगलं मार्केट गावलेलं आहे. कारण मागच्या 8-10 दिवसाप्रमाणे आज पण निफ्टी चांगली डाऊन ट्रेंडमध्ये ट्रेड करत होती आणि मार्केट जर निगेटिव्ह असेल ना तर क्लिअर ठेवायचं. आपल्याला ट्रेड घ्यायचा तर विथ ट्रेंड म्हणजे डाऊन साईडचा आज ट्रेड घ्यायचा दिवस होता. त्यामुळं आज तुम्ही निफ्टीचं जर स्टॉक जरी बघितलं ना तर जवळजवळ 90% स्टॉक हे निगेटिव्ह होतं आणि गेल्या काही दिवसापासून ते डाऊन ट्रेंडमध्ये ट्रेड करत आहे. त्यामुळं निफ्टी निगेटिव्ह दिसत्या म्हणून मी जास्त आज काही स्टॉक बघितले नाही. ते निफ्टीतला जो सगळ्यात हेवी वेट स्टॉक आहे रिलायन्स, त्यामध्येच मी आज डाऊन साईडचा ट्रेड घेतला आणि त्या ट्रेड मागं पेन एवढं काही जास्त लॉजिक लावलं नाही. तो निगेटिव्ह आहे ना तर मग थोडंसं रिट्रेसची वाट बघितली. रिट्रेस झाल्यानंतर 2-3 कन्फर्मेशन घेतली आणि तिथं डाऊन साईडचा ट्रेड घेतला. तर त्या ट्रेड मागं नक्की काय मी कन्फर्मेशन बघितली, काय ॲनालिसिस होतं, हे सगळं आपण डिटेलमध्ये लॅपटॉपच्या स्क्रीनवर बघूया आणि त्यासोबतच काय प्रॉफिट लॉस झाला तो पण आपण स्क्रीनवर बघू. 27 सप्टेंबरपासून निफ्टी क्लिअरली शार्पली फॉलो होत आहे आणि डाऊन ट्रेंडमध्ये ट्रेड करत आहे. त्यामुळं आपल्याला जर ट्रेडिंगमध्ये पुढे जायचं असेल ना तर विथ ट्रेंड ट्रेड करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं निफ्टी क्लिअरली डाऊन ट्रेंडमध्ये दिसते ना तर आपल्याला डाऊन साईडचं ट्रेड घेणंच इम्पॉर्टंट होतं. आणि आज पण निफ्टी बघितली ना तुम्ही तर निफ्टी आज क्लिअरली डाऊन ट्रेंडमध्ये ट्रेड करत होते आणि निफ्टीचं जरी स्टॉक जरी बघितलं ना तरी जवळजवळ 90% स्टॉक आज निगेटिव्हच होतं. त्यामुळं आज जर ट्रेड बनत होता ना तर तो डाऊन साईडचाच बनत होता. आणि आपण इथं वॉच लिस्ट जरी बघितली ना स्टॉकची तर ही या सगळ्या स्टॉकच्या वॉच लिस्टमध्ये तुम्हाला दिसेल. निफ्टी 50ची वॉच लिस्ट आहे तर या सगळ्या वॉच लिस्टमध्ये दिसेल की जवळजवळ सगळे स्टॉक निगेटिव्ह होते. 1-2च असतील पॉझिटिव्ह, ते पण होल्ड करत होते, ते पण खूप पॉझिटिव्ह नव्हते. पण जवळजवळ 90% स्टॉक हे सगळे निगेटिव्ह होते. त्यामुळे जर आपल्याला ट्रेड घ्यायचा होता तर डाऊन साईडला ट्रेड घ्यायचा होता आणि निफ्टी क्लिअरली दिसते ना तर मग निफ्टीत सगळ्यात जास्त जो वेटेज आहे ज्या स्टॉकचं ते आहे HDFC बँक आणि रिलायन्समध्ये. त्यामुळं मी रिलायन्समध्ये आज ट्रेड घ्यायचं डिसाईड केलं आणि आपण रिलायन्सचा स्टॉक लावून त्याचा चार्ट बघूया. तर ट्रेड घ्यायचं मागं लॉजिक असं की आपल्याला विथ ट्रेंड जायचं आहे. त्यामुळं विथ ट्रेंड जाण्यासाठी जो सगळ्यात हेवी स्टॉक आहे निफ्टीचा त्याच्यात मी ट्रेड घेणं आज डिसाईड केलं. त्यामुळे रिलायन्स आपण चार्ट लावूया आणि त्या ट्रेड मागं काय लॉजिक होतं हे पण बघूया. रिलायन्सचा पण तुम्ही स्टॉक बघितला ना तर गेल्या काही दिवसापासून क्लिअरली डाऊन ट्रेंडमध्ये आहे. मला दिसत असेल की इथं मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये ट्रेड करत आहे. त्यामुळे विथ ट्रेंड घ्यायचा हे तर एक डिसाईड होतं. त्यानंतर आजचा जर चार्ट बघितला तुम्ही रिलायन्सचा तर रिलायन्स थोडासा इथं गॅप ओपन झाला. गॅप म्हणता येईल किंवा फ्लॅट ओपन झाला असं तुम्ही म्हणू शकताय. इथं फ्लॅट ओपन झाला, तिथनं थोडासा फॉल झाला आणि इथं साईडमध्ये ट्रेड करायला लागला. आणि इथं तुम्ही क्लिअरली बघितलं तर इथं एक निगेटिव्ह म्हणता नाही येणार पण इथं एक न्यूट्रल पॅटर्न पण बनलेला. इथं बघितलं तर इथं ट्रायंगल पॅटर्न सारखा एक पॅटर्न बनलेला आणि ह्या पॅटर्न इथं साईड्समध्ये ट्रेड केल्यानंतर या पॅटर्नचा ब्रेकडाऊन स्ट्रॉंग रेड कॅन्डलला दिला. मला इथं डाऊन साईडच्या ट्रेडसाठी एंटर व्हायचं होतं पण इथं मी ज्या वेळी बघितलं तेव्हा वॉल्यूम इथं खूप एवढा काही इन्क्रीज झाला नव्हता. त्यामुळे मी इथं थोडंसं वेट केलं आणि वेट करून जेव्हा मार्केट पुन्हा इथनं फॉल देऊन रिवर्स व्हायला लागलं तेव्हा मी वरून बघितलं तर एक वरून ट्रेंड लाईन येत होती. इथं बघितलं तर क्लिअर एक ट्रेंड लाईन येत होती आणि या ट्रेंड लाईन जवळ जाऊन मार्केट हॉल्ट करायला लागलं. हॉल्ट करायला लागलं म्हणजे काय थोडंसं ते थांबायला लागलं. मग त्यामुळं मी इथं विचार केला की रिट्रेसमेंटवर जर आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे तर रिट्रेसमेंटसाठी सगळ्यात बेस्ट टूल आहे ते आहे फिबोनाची. त्यामुळे मी फिबोनाचीच टूल इथं लावलं. तर फिबोनाची टूल लावणं खूप सिम्पल आहे. जो आपला हाय पॉईंट असतो स्विंगचा आणि लो पॉईंट असतो यांना कनेक्ट करायचं आहे आणि आपल्याला डाऊन साईडसाठी ट्रेड घ्यायचा आहे. त्यामुळं हाय टू लो कनेक्ट करायचं आहे. तसं मी हाय टू लो इथं कनेक्ट केलं आणि फिबोनाचीत इथं काय लेवल्स येतात. मग त्यानंतर इथं बाकीचे लेवल्स मी हाईड केलेत कारण मला जे इम्पॉर्टंट लेवल्स आहेत ज्या मी यूज करतो त्याच लेवल मी इथं चार्टवर ठेवलेले आहेत. तर फिबोनाची बाकीच्या पण लेवल्स असतात पण ज्या गोल्डन रेशो ज्याला म्हणते किंवा ज्या मी ट्रेड करतो त्या आहेत 0.5 लेवल आणि 0.6 लेवल आणि ह्या दोन्हींचा मिळून एक झोन तयार होतं ना या झोनला गोल्डन झोन असं म्हणतात. कारण मोस्ट प्रॉबेबली इथनं मार्केट जर स्ट्रॉंग ट्रेंडमध्ये असेल तर फॉल व्हायचे चान्सेस असतात. पण असं नाही की डायरेक्ट आपल्याला त्या झोनजवळ आलं तर डायरेक्ट सेल करायचं. तसं नाही, तिथं आपल्याला विथ ट्रेंड जर काही निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनलं तर तिथं डाऊन साईडचा ट्रेड घ्यायचा आहे. मार्केटनं इथं आप मूव दिली त्यानंतर इथं बघितलं तर मार्केट थोडंसं हॉल्ट करत होतं म्हणजे काय तर मार्केट इथं थोडंसं थांबलं. ही कॅन्डल बघितली तर स्ट्रॉंग झालेली पण ही शेवटी क्लोज होताना डोजीमध्ये झाली. म्हणजे इथं जे सेलर होते ना इथं प्राइस खाली दाबत होते आणि इथनं बायर्सना वर जाऊन देत नव्हते. त्यामुळे इथं 2-3 गोष्टी दिसत होत्या. पहिली तर होती की आपण डाऊन साईडचा ट्रेड बघतोय तर
आपल्याला एक कन्फर्मेशन होतं की आपण डाऊन ट्रेंडमध्ये ट्रेड विथ ट्रेंडच्या साईडने घेणार आहे. दुसरं होतं की वरून येणारी ट्रेंड लाईन होती. म्हणजे 2 कन्फर्मेशन झाली. आणि तिसरं पिन कन्फर्मेशन मला इथं दिसत होतं की फिबोनाची रिट्रेसमेंटच्या 0.5 0.6 लेवलच्या झोनजवळ होतं. ही 3 कन्फर्मेशन तर होती. पण अजून एक कन्फर्मेशन मला पाहिजे होतं की तिथं काय तर निगेटिव्ह कॅन्डलस्टिक, निगेटिव्ह चार्ट पॅटर्न बनावा. तर मी त्यासाठी वेट करत होतो. आणि इथं थोड्या वेळाने तुम्ही बघितलं तर इथं निगेटिव्ह कॅन्डलस्टिक पिन बनली. इथं तुम्ही बघितलं तर क्लिअरली इथं तुम्हाला शूटिंग स्टार कॅन्डलस्टिक दिसत असेल. आणि हे शूटिंग स्टार कॅन्डल जेव्हा बनली तेव्हा इथं मी इमिजिएट ट्रेड नाही घेतला. मी कन्फर्मेशनसाठी वेट केला, कारण इथं व्हॉल्यूम एवढा काय वाढला नव्हता. कन्फर्मेशनसाठी म्हणजे काय, थोडक्यात म्हणजे या जो शूटिंग स्टार कॅन्डल आहे ह्याचा लो क्रॉस व्हायचा मी वेट केला. आणि या शूटिंग स्टारचा जेव्हा लो क्रॉस झाला तेव्हा मी इथं डाऊन साईडचा ट्रेड घेतला. आणि स्टॉप लॉस मी या शूटिंग स्टारच्या थोडावर म्हणजे 0.6 लेवलला इथं ठेवला. आणि इथनं मार्केट चांगलं फॉल झालं, 1 वे फॉल झालं बघा. इथं थोडंसं हॉल्ट केलेलं, पण माझा जो स्टॉप लॉस होता त्याच्या खूप खाली होता. आणि जास्तीत जास्त कॉस्ट टू कॉस्ट ते तिथं राहिलेलं. त्यामुळे मी थोडंसं होल्ड केलं, थोडंसं पेशन्स टेस्ट केलं मार्केटनं. पण मी इथं ट्रेड होल्ड करून होतो. माझं पहिलं टार्गेट तर या आजच्या डे लोपर्यंत होतं. पण इथनं मार्केट शार्पली सटकून खाली फॉल झालं. त्यामुळं जास्त काही इथं फेअर नाही आलं. इथं थोडंसं मला फेअर आलेलं की इथं साईडवेजमध्ये ट्रेड करते. पण साईडवेजमध्ये ट्रेड केल्यानंतर या साईडवेज एरियाचा ब्रेकडाऊन पिन स्ट्रॉंग बेरिश कॅन्डलला दिला. त्यासोबत इथं व्हॉल्यूम पिन इन्क्रीज झालेलं. त्यामुळे इथनं तर कन्फर्म झालं की मार्केट खाली फॉल होईल. त्यामुळे मी इथनं चांगलं होल्ड केलं. इथं पिन एक्झिट नाही केलं. पण शेवटी इथं खाली बॉटमला बघितलं ना तर इथं हॅमर कॅन्डल बनली. हॅमर कॅन्डल बनल्यानंतर मी इथं तरी पिन ट्रेड होल्ड करून होतो. पण हॅमर कॅन्डल बनल्यानंतर ही स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल जेव्हा बनायला लागले तेव्हा हा ट्रेड मी शेवटी इथं एक्झिट केला. त्यामुळं या ट्रेडमध्ये जवळजवळ मला 1:5च्या आसपास प्रॉफिट झालं. तर किती प्रॉफिट होतं ते पण बघूया. तर रिलायन्समध्ये मी 50 क्वांटिटी ट्रेड घेतलेला. आणि यासाठी कॅपिटल जवळजवळ 27,000चं यूज झालेलं. आणि त्यामुळं एकाच ट्रेडमध्ये मला 1,585 रुपयाचं प्रॉफिट झालं. तर या ट्रेडिंग चॅलेंज दरम्यान जे आपल्याला प्रॉफिट होईल, लॉस होईल, त्यासाठी आपण एक जर्नल बनवलं आहे. तर त्यात पण ते आपण ॲड करूया. तर आजचं प्रॉफिट होतं 1,585. आणि चार्जेस आणि बाकीचे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला उद्या समजेल किती कट झालं ते आपण यात नंतर ॲड करू. आणि काय रूल्स जे मी आधीचे व्हिडिओ डिस्कस केलेले ते इथं लिहिलेले आहेत. आणि तसं तर मी हे चॅलेंज कोटकवर घेणार होतो, पण कोटकमध्ये काय तर प्रॉब्लेम झाला आहे, माझं अकाउंटच तिथं ओपन होईना. त्यामुळे शेवटी हे चॅलेंज मी डनवरच घेतलेलं आहे. या अकाउंटमध्ये आपले 50,000चं कॅपिटल आहे. पण असं नाही की सगळे यूज करणार. तर मॅक्झिमम 20-25 हजाराचंच प्रत्येक ट्रेड मागं कॅपिटल यूज करतोय. आणि 50,000 ठेवायची तर तशी काय गरज नव्हती. पण कसं होतं कधी कधी सेम टाईमला ना 2 ट्रेड मिळते. त्यामुळं जर आपलं 20-25 हजाराचं अकाउंट असेल तर सेम टाईमला 2 चांगले ट्रेड मिळलं तर एखादा ट्रेड मिस होऊ शकते. त्यामुळं कॅपिटल 50 ठेवले, पण जास्तीत जास्त 20-25 हजाराचंच कॅपिटल यूज करणार. त्यासोबत मॅक्स रिस्क आहे ती 1000 किंवा जास्तीत जास्त लयच खराब झालं तर 1,500 पर्यंत असेल. आणि मॅक्स ट्रेड 2 लयच आपण एका दिवशी चांगलं मार्केट असेल तर 3 करू शकते. याच्या व्यतिरिक्त बाकीच काही नाही. त्यामुळं आजच्या या व्हिडिओच्या मागं म्हणजे आजच्या ट्रेडच्या मागं जे लॉजिक होतं ते तुम्हाला आवडलं असेल, यातनं काही लर्निंग मिळालं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि अशी लॉंग व्हिडिओ तुम्हाला पाहिजेत का नाही हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया आपण उद्या या इंट्राडे ट्रेडिंग चॅलेंजच्या नेक्स्ट डे सोबत. थँक्यू.